नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे पालिका प्रशासनाच्या ग्राउंड रिपोर्टिंग मध्ये। मी आता नवी मुंबई महानगरपालिका संचालित किंवा नवी मुंबई महानगरपालिकेकडून जे देखभाल दुरुस्ती केला जातो तो ठाणे बेलापूर रस्ता या ठिकाणी उभा आहे। मी माझ्या पाठीमागे पाहू शकता ठाणे बेलापूर रस्ता आहे आणि ही बातमी आजची बातमी करण्याचा मुख्य कारण जे आहे तर हा जो रस्ता आहे ठाणे बेलापूर रस्ता, तुम्ही 3 पट्टे पाहू शकता सिमेंट कॉन्क्रीटचा आहेत। हे 3 1 2 3 3 पट्टे तो खराब आहे। म्हणजे कोट्यावधी रुपये या ठाणे बेलापूर रस्त्यावरती दरवर्षी खर्च केला जातो अर्थसंकल्पातून आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या। मात्र तरीही तुम्ही पाहू शकता हा जो चौथा पट्टा आहे त्याची दुरावस्था पाहू शकता तुम्ही। आणि हाच तो पट्टा आहे त्या ठिकाणाहून टू व्हीलर वाले आणि सायकल स्वार असतात म्हणजे दुचाकी स्वार असतात ते लोक या ठिकाणावरून प्रवास करतात। आणि हा जो पट्टा आहे ना, हा पट्टा तुम्ही पूर्णतः म्हणजे तुर्भे जंक्शनपासून हा रस्ता सुरू होतो ते दिघ्यापर्यंत जातो। तर बहुतांश ठिकाणी हा पट्टा जो आहे चौथा पट्टा याची अशी दुरावस्था आहे। आणि या पट्ट्याची दुरावस्था दोन्ही साईडला आहे। म्हणजे तुम्ही बेलापूरवरून ठाण्याला जावा तरी पण हा त्रास आहे चौथ्या पट्ट्याचा, आणि तुम्ही ठाण्यावरून बेलापूरला या म्हणजे दोन्हीच बाजूला रस्त्याला जो हा चौथा पट्टा आहे त्या चौथ्या पट्ट्याची ही अवस्था आहे। साधारणपणे दरवर्षी अर्थसंकल्पातून कोट्यावधी रुपयांची उधळपट्टी, मी उधळपट्टीसाठी बोलतो कारण की मुख्य रस्ता जरी तुम्ही पाहिला तर मुख्य रस्त्यावर कॅमेरामॅनला सांगेल पाठीमागे दाखवायला, बघा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता असून सुद्धा त्याला कसे खड्डे पडलेले आहे। तसं त्याच्यावर सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता असताना सुद्धा त्याच्यावर डांबराने तो खड्डा बुजवण्याचा प्रयत्न केलेला आहे। म्हणजे एवढे आता 4 महिन्यानंतर जानेवारी आहे, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून म्हणजे 4 महिन्यानंतर तुम्हाला सांगतो की पावसाळा सुरू होईल। पुन्हा यांना कारण भेटेल की आम्हाला पावसाळ्यामुळे रस्त्याची दुरुस्ती करता आली नाही, देखभाल करता आली नाही। मग जो 2022-23चा माफ करा 23-24चा जो काही अर्थसंकल्प आहे त्या अर्थसंकल्पामध्ये ठाणे बेलापूर रस्त्यासाठी जी काही देखभाल दुरुस्तीसाठीचा जो शीर्षकाखाली जो काही रक्कम खर्च करण्यात आली किंवा खर्च करण्यात येणार आहे येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये ती नक्की कुठे खर्च केली याच्यावरही प्रश्न निर्माण होतात। त्याच प्रकारे हा चौथा पट्टा आहे, मी पुन्हा सांगतो हा चौथ्या पट्ट्यावर तुम्हाला दाखवतो की कशा प्रकारे हा चौथा पट्टा पूर्ण खराब आहे। सातत्याने या बाबतीमध्ये तक्रारी दाखल झाल्या, आम्ही बातम्याही केल्या याच्या अगोदर, परंतु ठाणे बेलापूर रस्त्याचा ही दुरावस्था काही दूर होत नाही, सुव्यवस्थेमध्ये येत नाही। खूप मोठ्या प्रमाणामध्ये या रस्त्यावरून दुचाकी, 4 चाकी, अवजड वाहने सातत्याने दररोज प्रवास करत असतात। मात्र तरी सुद्धा या ठाणे बेलापूर रस्त्याकडे नवी मुंबई महानगरपालिका स्थापत्य विभाग आहे, इंजिनिअरिंग डिपार्टमेंट आहे, दुर्लक्ष का करतं हा एक सर्वात मोठा प्रश्न आहे। धन्यवाद।